एसे चर्च आजच्या संध्याकाळी आजच्या प्रार्थना मननामध्ये आपलं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करीत आहे। यावेळेस आम्ही गीत गाणार आहोत देवाच्या गौरवासाठी। विजय संगीतमधून गीत नंबर 52 आहे, 52 गीत नंबर 52। मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसे पुढे येतील आणि ते गाऊ लागतील। नाम येशूचे आवडे ते भयवारी ते प्रिय गोड केवळे ते शांत ठेविते। येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वत त्याने पाळिले मी मुक्ती पावलो। येशूने मला तारिले दुर्बलतेला घेऊनी दाखवित प्रेमाला। येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाळिले मी मुक्ती पावलो। येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता दुःखास झाला शोषिता। येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाळिले मी मुक्ती पावलो। येशू मृत्यूला जिंकूनी जिवंत झाला तो सकला उठवूनी देईल मुक्तीला। येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाळिले मी मुक्ती पावलो। आजच्या संध्याकाळी पुन्हा या प्रार्थना मननाकडे म्हणजेच देवाच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर आपण प्रार्थना करणार आहोत। आपलं सर्वांचं मी आज पुन्हा स्वागत करतो आणि देवाच्या वचनाची सेवा आदरणीय रेव्हरंड अनुप पाळक हे करतील। त्यांचं देखील मी तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करतो। मी विनंती करतो प्रार्थनेसाठी आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब पुढे येतील आणि प्रार्थना करतील आणि त्याच्यानंतर आपण रेव्हरंड अनुप पाळक यांच्या हातामध्ये देणार आहोत। प्रार्थना करू आपण। पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ आमच्या प्रेमळ बापा, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये या सायंकाळच्या समयी पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो। प्रभू तू किती चांगला आहे, तुझी दया सनातन आहे। तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांचं तुझं महत्कृत्यांचं स्तवन करतो, कारण तू सर्व समर्थ जिवंत परमेश्वर आहे।
आणि असा महान परमेश्वर पिता, प्रभू येशूच्या द्वारे तू आमची भेट घेतली आणि आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त देहरूपामध्ये या जगामध्ये आला. आणि गाण्यात म्हटल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या दुर्बलतेला घेऊन जगामध्ये प्रभू तू जीवन जगला आणि आमच्यासाठी तू महान प्रीतीचं प्रमाण दिलं, आम्हाला जवळ केलं. आम्ही दूर होतो आणि प्रभू आम्हाला तू जवळ केलं, आम्ही वैरी होतो, आमचा समेट केला. असं महान उद्धाराचं कार्य प्रभू तू केलंस, म्हणून आम्ही धन्यवाद देतो. सायंकाळच्या समयी तुझा दास तुझ्या वचनामधून प्रभू जे वचन आणणार आहे त्या वचनासाठी, तुझ्या दासासाठी प्रभू माझी प्रार्थना आहे. त्याच्यापासून येणारा प्रत्येक विचार पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या प्रभावाने, स्वर्गीय ज्ञानामधून तुझे विचार, तुझी इच्छा प्रभू जे ऐकणार आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रभू पवित्र आत्म्याचे योग्य तू कार्य करावं, म्हणून तुझ्या दासाला तू कृपा पुरीव. आजचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, येशूच्या नावाने. पुन्हा एक वार सर्वांना सलाम. एका नवीन सप्ताहाची सुरुवात आपण परमेश्वराच्या गोड आणि सुमधुर नावाने केलेली आहे. जे सुमधुर गीत आपण गायलं त्या गीताच्याद्वारे आम्हाला प्रभूच्या जवळीकतेचा नव्याने अनुभव हा आलेला आहे. कारण की ही सुमधुर गीतं आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये नेहमीच घेऊन जातात. प्रियांनो, आम्ही प्रत्येक सायंकाळी थोडक्यामध्ये देवाच्या पवित्र वचनाचं मनन करीत असतो. आज थोडक्यामध्ये मनन करण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आपणासमोर उपस्थित करू इच्छितो, तो म्हणजे आमच्या तोंडचे शब्द. पवित्र शास्त्र आमच्या तोंडातून बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल काय म्हणतं आणि त्याची किती आम्ही काळजी घेतली पाहिजे ते फार गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र काय सांगतं हे आम्ही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे जितकं आम्ही पवित्र शास्त्राचं वाचन, मनन आणि अध्ययन करतो. विश्वासणारे म्हणून आपलं जीवन जगत असताना, बोलत असताना आपल्याला पुढे आणि पुढे जायचं आहे. आणि विश्वासामध्ये वाढत असताना आमचे शब्द हे कशा प्रकारचे असावे. तर पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्रे ह्याचा 11वा अध्याय आणि वचन 9 हे वचन आपणासमोर काढू इच्छितो. स्तोत्रसंहिता नीतिसूत्रे 11वा अध्याय आणि वचन 9. अधर्मी आपल्या तोंडाने आपल्या शेजाऱ्याचा नाश करतो, पण धार्मिक आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. बघा, अधर्मी व्यक्तीच्या तोंडचे जे शब्द आहे ते शेजाऱ्याचा नाश करणारे आहेत. याचा अर्थ असा की आमच्या तोंडचे जे शब्द आहे त्याच्याने आमची धार्मिकता आणि आमच्या तोंडचे जे शब्द आहे त्याच्याने आमच्या शेजाऱ्यांवरचंही जीवन अवलंबून आहे. माझा शेजारी कोण असा प्रश्न ख्रिस्ताला विचारला असताना ख्रिस्ताने म्हटलं की आमच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती हा आमचा शेजारी आहे. जसं त्या चांगल्या शंभरोण्याने त्या लुटारूच्या हातातून त्या व्यक्तीला अपाय झालेला होता, त्याला औषधोपचार केलं, उत्तर शाळेमध्ये नेलं. म्हणजे माझा शेजारी हा आहे की जो माझ्या संपर्कात येतो आणि नेहमीच माझ्या संगती राहतो. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण फक्त शब्दाच्या द्वारेच एकत्र येऊ शकतो किंवा शब्दाच्या द्वारेच आपण जोडलं जाऊ शकतो. अशी दुसरी कोणती पद्धत नाही की आम्ही त्याच्याशी जोडलं जावं. शब्द हेच एक माध्यम आहे की ज्याच्याद्वारे आम्ही एकमेकांना जोडलं जातो. वचन म्हणतं की आमच्या तोंडाच्या द्वारे आमच्या शेजाऱ्यांना आशीर्वादही मिळेल. आमच्या तोंडाच्या शब्दांच्या द्वारे आमच्या शेजाऱ्यांसोबतचं आमचं नातं मजबूत होईल. म्हणून विश्वासणारे म्हणून तुम्ही आपल्या शब्दांकडे किती बारकाईने बघितलं पाहिजे. केवळ शब्दच नाही तर त्यामागचा भाव देखील समजून घ्या. अधर्मी जो व्यक्ती असतो तो शेजाऱ्याचा नाश करतो. अरे, शेजाऱ्याचा नाश करण्यासाठी त्याच्या तोंडचे शब्दच पुष्कळ असे असतात. याउलट जो धार्मिक व्यक्ती आहे तो आपल्या ज्ञानाने मुक्त होतो. ज्ञानाने मुक्त होतो म्हणजे नेमकं काय की जे परमेश्वराचं ज्ञान त्याला मिळालेलं आहे, जे वचनाचं ज्ञान त्याला मिळालेलं आहे, ते ज्ञान तो आत्मसात करतो, ते आपल्या शब्दामध्ये आणतो, ते आपल्या कृतीमध्ये आणतो आणि शब्दात आणून, कृतीमध्ये आणून ते तो लोकांसमोर प्रगट करत असतो. म्हणून प्रियांनो, आपले शब्द हे आपल्या समाजावरती फार मोठा परिणाम करत असतात. आपले शब्द आपल्या कुटुंबावर आणि आपल्या वैयक्तिक जीवनावरही फार मोठा परिणाम करत असतात. तर यासाठी आपले शब्द आपण फार जपून
बोलले गेले पाहिजे. दुसरं अजून एक वचन आपणासमोर वाचू इच्छितो. ते मत्तैकृत शुभवर्तमान अध्याय 12 असणार आहे. या 12व्या अध्यायामध्ये 36वं वचन आणि 37वं वचन. मत्तैकृत शुभवर्तमान अध्याय 12 आणि वचन 36 आणि वचन 37. बघा, त्यात असं म्हटलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. हे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. काय सांगत आहे? की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागणार आहे. प्रियांनो, देवाच्या न्यायासनासमोर आपल्याला सगळ्यांना उभं राहायचं आहे. आणि देवाच्या न्यायासनासमोर उभं राहिलेलं असताना आमचा कोणत्या बाबतीत हिशोब होणार आहे? आम्ही काय केलं, आम्ही किती सेवा केली, आम्ही किती लोकांपर्यंत पोचलो, आम्ही किती लोकांसाठी मदत कार्य केलं, किंवा मी वैयक्तिक रीतीने किती धार्मिक जीवन जगलो, ह्याच्याबद्दल नाही. पहिला प्रश्न आमच्या समोर देव हा विचारणार आहे की तुझ्या तोंडचे शब्द काय होते, विचार करून सांग बरं. आणि एका क्षणात आमच्या समोर ते सगळे शब्द आणले जातील. कसं वाटेल प्रियांनो देवासमोर आमचे शब्द उच्चारताना किंवा आमचे शब्द देवासमोर बोलताना? प्रियांनो, आज जर आम्ही कोणाला एखादा शब्द बोलतो तर त्याचा हिशोब न्यायाच्या दिवशी आम्हाला द्यावा लागेल. म्हणून आमचे शब्द कोणाला अपाय करणारे नसावे. आमचे शब्द कोणाला निंदा करणारे, निराशेत घालणारे किंवा अपशब्द नसावे. आम्हा प्रत्येकाला एक पायरी परमेश्वराने नेमून दिलेली आहे. ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या समाजाच्या रीतीभाती आपण पाळतो, ज्या समाजाच्या चौकटीमध्ये आपण आहोत, त्याच्यामध्ये आम्हाला पायरी आहे. आणि त्या पायरीने आम्ही आमचं काम करतो, त्या पायरीने आमचं जीवन आम्ही जगतो. पण तेवढं सगळं करत असताना कधी कधी माणूस अपशब्द बोलतो. बरं, मनुष्याच्या तोंडून अपशब्द केव्हा निघतात? पहिली गोष्ट, ज्या वेळेला त्याला राग येतो त्यावेळेला. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला त्याच्या इच्छेप्रमाणे होत नाही त्यावेळेला त्याच्यातून अपशब्द निघतात. तिसरी गोष्ट म्हणजे केव्हा त्याच्या तोंडून अपशब्द निघतात की ज्या वेळेला त्याला एखादी गोष्ट मनापासून आवडत नाही त्यावेळेला. प्रियांनो, किती अवघड आहे नाही का? म्हणून आज आपल्या शब्दांकडे बारकाईने लक्ष द्या. मी आज जो शब्द बोलतोय तोच न्यायाच्या दिवशी मला उच्चारला जाणार आहे. आज आपण लोकांसोबत कोणत्या पद्धतीने बोलतात, कोणत्या भाषेने आपण बोलतात ते बारकाईने बघा. ज्या परिसरामध्ये आपण राहतो त्या परिसरातल्या शब्दांचा प्रभाव आपल्या शब्दांवरती येत असतो. किंवा ज्या प्रकारचं वाचन आपण करतात ते वाचले गेलेले शब्द आमच्या मुखावाटे येत असतात. बघा पुढचं वचन काय म्हणतं, 37. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. जसं तराजू असतो आणि तराजूमध्ये एका बाजूला वजनाचं माप ठेवलेलं असतं आणि दुसऱ्या तराजूच्या पारड्यामध्ये जे पण मोजायचं असेल, ती वस्तू असेल, एखादा खाद्यपदार्थ असेल किंवा एखादी जिन्नस असेल, ती ठेवून ती मोजलं जातं. मग आमच्या शब्दांचं तराजूचं माप काय आहे? तर आम्ही दोषी किंवा निर्दोषी केव्हा ठरू? आमच्या शब्दांवरून ठरू. म्हणून बघा, ही काही साधी गोष्ट नाही आहे. आम्ही कधीही कोणालाही बोलून जातो, ही काही साधी गोष्ट नाही आहे. देव न्यायाच्या दिवशी त्या सगळ्या शब्दांना एका क्षणात आमच्या नजरेसमोरून नेईल आणि एका क्षणात आमच्या तोंडून बोलले गेलेले शब्द आम्हाला दोषी ठरवतील किंवा आम्हाला निर्दोषी ठरवतील. म्हणून प्रियांनो, रागाच्या भरामध्ये कधीही कोणालाही आपण टाकून बोलू नये. कधीच कोणाला अपमानजनक अशी वागणूक आपण देऊ नये. मनुष्य जे शब्द बोलतो त्याचा हिशेब त्याला द्यावा लागेल. ही गंभीर गोष्ट आहे. आणि ही इतकी गंभीर गोष्ट असताना जर विश्वासणारे त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी हा धोक्याचा इशारा आहे की आमच्या बोलण्यावरून आमच्या शेजाऱ्यांवरतीही परिणाम होऊ शकतो, आमच्या शब्दांवरून. सोबतच आमचे शब्दच आम्हाला देवाच्या न्यायासनासमोर निर्दोष ठरवतील किंवा दोषी ठरवतील. मग आता निर्णय आपल्या हातामध्ये. आम्ही काय करतो? आजपर्यंत जे शब्द आपल्याकडून बोलले गेलेले असतील, अनावधानाने म्हणा किंवा इच्छा नसताना आपल्या तोंडून असे काही शब्द निघत असतील,
काही काहींना बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जिभेवरती असा बसलेला असतो की तो प्रत्येक वाक्याच्या शेवटी तो येऊनच जातो. कालांतराने त्या शब्दाची ओळखच त्या माणसाच्या जीवनाला लागून जाते. त्या शब्दाच्या द्वारेच त्याची ओळख समाजामध्ये पटवली जाते किंवा सांगितली जात असते. तर आज आपले शब्द तपासून पहा, कोणत्या शब्दाने आपण बोलतो. तिसरं एक वचन आपणासमोर वाचू इच्छितो, ते आहे मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 26. मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 26 आणि वचन 73. मत्तयाचं शुभवर्तमान अध्याय 26 वचन 73. नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तूही त्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तो कोण आहेस हे दिसून येते. आता हे पेत्राचं उदाहरण बघा. पेत्राला ख्रिस्ताने म्हटलं होतं की कोंबडा आरवण्याच्या 3 वेळा अगोदर तुम्हाला नाकारशील, आणि झालं तसंच. बरं, तेवढंच झालं नाही तर तो शाप उच्चार करून, वचन 74, तो शाप उच्चार करून व शपथ वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. इतक्यात कोंबडा आरवला. बघा, अगोदरच्या 73व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी जे उभे राहणारे होते त्यांनी त्याला ओळखलं की हाही येशू बरोबर आहे. येशू बरोबर मला मरणाची भीती नको, मलाही शिक्षा नको, म्हणून तो नाकारतोय. बघा, वरपासून जर वाचत आला तर आपल्याला फार स्पष्टपणे या घटनेचा घटनाक्रम कळतोय. अरे, घटनाक्रमकडे बघत असताना तो ज्या वेळेला एक दासी त्याच्याकडे येते, त्याच्यानंतर काही लोक जमावाने त्याच्याकडे येतात आणि तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते. त्याच्या बोली भाषेवरून त्यांना लक्षात आलं की हा व्यक्ती देखील प्रभू येशू ख्रिस्तासोबत होता आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत असल्याचं त्याच्या शब्दावरून कळत होतं. तुमच्या आणि माझ्या शब्दावरून कळतं की आम्ही ख्रिस्ती आहोत. हा अनुभव तुम्हापैकी अनेकांना असू शकतो की मार्केटमध्ये ज्या वेळेला आपण एखादी वस्तू घेण्यासाठी गेलो किंवा एखाद्यासोबत आपण बोलताना आपल्याला अनुभव असा आलाच असेल की सदर समोरची व्यक्ती आपल्याला म्हणत असेल, तुम्ही ख्रिस्ती आहात का? आपण म्हणतो, कशावरून? तुमच्या बोलण्यावरून, कारण तुम्ही जसं बोलत आहात त्याच्यावरून आम्हाला कळतं की तुम्ही ख्रिस्ती लोक आहात. प्रियानो, आपली साक्ष आपल्या शब्दावरून जात असते. आपले शब्द आपल्याला लोकांसमोर प्रदर्शित करत असतात. पेत्राचे शब्द त्याला लोकांसमोर हे प्रदर्शित करत होते की हा ख्रिस्ताबरोबर होता. तुम्ही आणि मी ख्रिस्ताबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी आमचे शब्दच आम्हाला दाखवत असतात. पेत्राच्या बाबतीत असं घडलेलं आहे, कोंबडा आरवण्यापूर्वी त्याने 3 वेळा नाकार केलेला आहे आणि मग नंतर बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने तो रडला की माझ्याकडून हे काय बोललं गेलं, माझ्याकडून कसा येशूचा नाकार केला गेला. आज आपले शब्द कोणत्या पद्धतीचे आहे? पेत्राला जसं दुःख झालं तसे दुःख देणारे आहेत का? ख्रिस्ताने त्याला म्हटलं होतं की कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तुम्हाला नाकारशील. त्याच्या शब्दावरूनच भविष्यवाणीची पूर्णता तर आहेच, परंतु त्याचे शब्द त्याला धरून देणारे किंवा त्याच्यावरती एक फार कठीण प्रसंग घेऊन येणारे होते. आम्ही येशू बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी आमचं बाह्यकारी जीवन उपयोगी नाही. आम्ही येशू बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी आमचे शब्दच उपयोगी असतात. मग आता आम्ही येशूचे आहोत असं म्हणून आमचे शब्द जर जगाचे असतील तर ते देवाच्या दृष्टीने योग्य नाही. पेत्राच्या बोलीवरून त्यांनी ओळखलं की हाही ख्रिस्ताबरोबर होता. तुमच्या आणि माझ्या बोलीवरून लोकांनी हे ओळखलं पाहिजे की आम्हीही ख्रिस्ताबरोबर होतो. अजून एक वचन वाचू इच्छितो, लूकाचं शुभवर्तमान अध्याय 6. लूककृत शुभवर्तमान अध्याय 6 आणि वचन 45. लूक 6 आणि वचन 45. बघा, त्यात असं म्हटलेलं आहे, चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. अंतःकरणात काय भरलेला आहे? शब्द. आणि चांगला जो मनुष्य आहे तो आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगले काढतो. याचा अर्थ चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणाच्या भांडारामध्ये चांगले शब्द ठेवतो आणि वाईट मनुष्य आपल्या अंतःकरणाच्या भांडारामध्ये वाईट ठेवतो, कारण अंतःकरणात जे आहे तेच मुखावाटे निघणार.
मनुष्याच्या बोलण्यावरून त्याच्या अंतःकरणात काय चाललेलं आहे हे दिसून येतं. त्याला तपासण्यासाठी दुसरी कोणत्या गोष्टीची गरज नाही की कोणाच्या मनात काय चाललेलं आहे. मनुष्याच्या मनात जे चाललेलं आहे ते त्याच्या शब्दावरून प्रगट होतं. कधी कधी कोणी निराश असेल तर त्याच्या बोलण्यावरून त्याची निराशा दिसून येते. कधी कधी कोणी आनंदित असेल तर त्याच्या बोलण्यावरून आम्हाला समजून येतं. बघा, माणसाच्या बोलीवरून त्याच्या मोनोटोन त्याला म्हणतात की मनुष्याच्या बोलण्यावरून समजतं. आनंदात असला की तो फार उत्स्फूर्तपणे बोलतो आणि निराश असला की फारच खालच्या लो पिचमध्ये बोलतो. आजारी असला की त्याचा आवाज घोगरा होतो, फाटला जातो किंवा ऐकू न येण्यासारखा होतो. यावरून आम्हाला समजतं की याच्या शरीरात काहीतरी बिघाड आहे, याच्या मनामध्ये काहीतरी दुःख आहे, वेदना आहे, किंवा हा मनापासून खूप आनंदी आहे, हा मनापासून बोलणार आहे. कितीतरी गोष्टी आम्हाला यातून दिसून येतात की आमच्या अंतःकरणात काय दडलेलं आहे हे तपासण्यासाठी फक्त शब्दच आमची ओळख दाखवतात. तर फार बारकाईने आपलं अंतःकरण तपासा. मग अंतःकरणामध्ये चांगले विचार कसं काय येतील? तर चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने चांगले विचार येतात. चांगले प्रेयर पार्टनर आपण मिळवले पाहिजे. चांगले विश्वासणारे आपल्या सोबती आपण ठेवले पाहिजे. पवित्र ग्रंथ बायबलचं वाचन आपण दररोज केलं पाहिजे. ते केल्याने आमचे शब्द फारच सुंदर होतील, कारण आमच्या अंतःकरणात पवित्र शास्त्र राहील. आणि ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये पवित्र शास्त्र राहील त्यावेळेला आमचं अंतःकरण देवाचं गौरव करणारं असं असेल. शेवटलं वचन एकदा वाचतो. इफिस्करास पत्र 4 अध्याय. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि या 4 अध्यायामध्ये 29 वचन. इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि वचन 29. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की त्याने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. कुचकं भाषण आमच्या शब्दातून येता कामा नये, तर आमच्या शब्दातून उन्नती करणारे शब्द निघाले पाहिजे. याबद्दल मागील सोमवारी मी बोललेलो आहे, म्हणून यावरती जास्त प्रकाश टाकत नाही. परंतु सांगायचं तात्पर्य हे की आमच्या तोंडून निघणारे जे शब्द आहेत ते शब्द कुचके नसावे तर उन्नती करणारे असावे. बघा, एखादा विद्यार्थी असतो, तो अभ्यासामध्ये निपुण नसतो, परंतु जर तुम्ही त्याला बोललात की अरे ह्या पद्धतीने करून बघ, तर त्याला एक थोडीशी उमेद येते, थोडासा त्याला धीर येतो आणि तो मग त्या पद्धतीने करायला लागतो. एखादा रनिंग करणारा खेळाडू आहे, तो रनिंग करत असताना तुम्ही जवळ जाऊन 2 शब्द त्याला सांगितलं की अरे या रीतीने पळ, आम्ही तुझी प्रॅक्टिस बघतो, तू फार चांगलं रनिंग करतो, अजून कर, या पद्धतीने कर, असं जर तुम्ही सांगितलं तर ते तुमचे शब्द त्याला प्रेरणा देणारे असतात. उन्नती करतात त्याची. ते रनिंगमध्ये त्याची उन्नती करतात, खेळामध्ये त्याची उन्नती करतात, अभ्यासामध्ये त्याची उन्नती करतात. आपण ज्या वेळेला समाजामध्ये उभे राहतो, समाजामध्ये कोणी आपल्याला भेटला तर त्याला आपण हस्तांदोलन करतो आणि त्याला आपण 2 प्रेमाचे शब्द बोललो, त्याला किती उन्नती वाटते, नाही का? कोणी दुःखी आहे, कोणी अंथरुणावर खेळलेला आहे, अशा भेटायला जाऊन आपण त्याला जर उन्नतीचे शब्द बोललो तर त्याला किती समाधान वाटतं. बघा, आमच्या शब्दांवरतीच सगळं काही जोडलेलं आहे. देवाची ही इच्छा आहे की आमचे शब्द आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या उन्नतीसाठी पाहिजे. आमच्या शब्दांचा आम्हाला हिशोब द्यावा लागेल आणि आमच्या शब्दांवरूनच आमची ओळख समाजाला पटणार आहे. आमचे शब्दच आमच्या अंतःकरणातून येतात, म्हणून आमचं अंतःकरण शुद्ध ठेवायचं आहे आणि आमच्या शब्दांनीच आम्हाला एकमेकांची उन्नती करायची आहे. हे छोटंसं मनन देवबाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाची करो. पुढील वेळ मी सन्मान्य पत्र राजू मार्गे पाळक साहेबांच्या हाती देतो. आजच्या अतिशय सुंदर प्रार्थना मननासाठी आम्ही खरोखर प्रभूचं गौरव करतो, कारण आमचं शब्दाचं महत्त्व आज पुन्हा एकदा आम्हाला समजलेलं आहे आणि या शब्दाच्याद्वारे आम्ही सदैव प्रभूचं गौरव केलं पाहिजे, आमचं जीवन जगलं पाहिजे, ही देवाची महान इच्छा आहे. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत. प्रार्थनेच्या अगोदर काही प्रार्थना विनंती आहे. काही आजारी लोक आहे हॉस्पिटलमध्ये. आदरणीय SHR सचिव लवणे सर देखील आहे, त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांच्यासाठी आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत.
दुधळी शिवारमधून सुमित गावित आहे, त्याचं देखील ऑपरेशन झालेलं आहे. तसंच धानोरा येथील जे वळवी दादा आहे त्यांच्यासाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत. जे आमचे मंडळीमध्ये वडील प्रियजन आहे त्यांच्यासाठी देखील आम्ही आज प्रार्थना करणार आहोत. त्यांची प्रार्थनेमध्ये आठवण आम्ही करणार आहोत. पावसासाठी आमची विशेष प्रार्थना राहील. प्रभूने भरपूर पाऊस द्यावा आणि त्याद्वारे प्रभूचं गौरव व्हावं. यावेळेस मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड पठारे पाळक आमच्यामध्ये उपस्थित आहे, ते पुढे येतील आणि आज ते प्रार्थना करतील. मग प्रभूची प्रार्थना म्हणू आणि शेवटचा आशीर्वाद आम्ही घेणार आहोत. प्रार्थना करू आपण. प्रियदेव बापा, आज आम्ही पुन्हा धन्यवाद देतो, कारण सूर्याच्या उगवतीपासून तर मावळतीपर्यंत तुझं नाव स्तवनीय आहे. ज्या नावाचं आम्ही स्तवन करावं, ज्या नावाची आम्ही स्तुती करावी, ज्या नावाला धन्यवाद द्यावा, असं श्रेष्ठ नाव तू आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं दिलेलं आहे. आज आम्ही धन्यवाद देतो प्रभू, या थोडा वेळ म्हणण्यासाठी आम्हाला एकत्र करून ही सुंदर वचनं आमच्या कानी पडू दिली. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे प्रभू, तुझं वचन आम्हाला सत्य आणि सरळ मार्गाने नेण्यासाठी ज्या गोष्टी प्रभू आम्ही आमच्या बोलण्याने आमच्या शेजाऱ्याला दुखावतो, त्याची प्रभू हानी करतो, असं घडू नये म्हणून प्रभू आमच्या बोलण्यावर ताबा तू ठेव. आमचं बोलणं नेहमी मिठाने रुचकर केलेलं असावं आणि ते इतरांच्या उन्नती करण्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी प्रभू होऊ दे. आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो. हे मनन आम्ही ऐकलेलं आहे, त्या वचनाप्रमाणे आम्हा सर्वांना आचरण करण्यासाठी तुझी कृपाने सहाय्य पुरव. प्रभू, आम्हाला तुझं भय असू दे, कारण न्यायाच्या दिवशी आम्हाला हिशोब द्यायचा आहे. म्हणून आमचं बोलणं असो, बसणं, उठणं, जे काही आहे ते प्रभू तुझ्यासमोर भययोग्य असावं अशी कृपा तू आम्हाला दे. आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्या पायाजवळ येत असताना आमच्या नित्याच्या विनंत्या तुला सादर करतो. आम्ही आमचे बंधू लोणेदादा यांच्यासाठी प्रार्थना करतो. देवापा, तू त्यांना आरोग्य दे आणि लवकर त्यांना बरं कर आणि जे ऑपरेशन त्यांचं झालेलं आहे ती चीज भरून काढ. आम्ही सुमितसाठी देखील प्रभू तुला धन्यवाद देतो. त्या किडनी स्टोनपासून त्याला मुक्त केलंस आणि त्यालाही बरं कर, त्याला आरोग्य दे. आणि प्रभू, आमची विनंती आहे की जे इतर अनेक पेशंट हॉस्पिटल्समध्ये आहेत, घरही आहेत आणि जे विश्वास असणारे बंधू भगिनी आहेत, आम्ही या सर्वांना तुझ्या हातात सोपवतो. देवापा, त्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या प्रार्थनेप्रमाणे त्यांच्यासाठी होऊ दे. जो बंधू धानोऱ्यामध्ये आहे, ज्याला प्रार्थनेची गरज आहे, त्यालाही प्रभू तू स्पर्श कर, आरोग्य दे. आज आम्ही मुंदलवडीमधील त्या कुटुंबाची आठवण करतो, ज्या कुटुंबात ती घटना दुःखाची घडली. परंतु प्रभू, आम्ही विश्वासणारे आहोत, आम्हाला धन्य आशा आहे आणि म्हणून त्या विश्वासणाऱ्यांनी तुझ्यामध्ये दृढ आणि स्थिर राहावं असा अनुग्रह तू त्यांच्यावर असू दे. हे देवापा, आज आम्ही आमच्या बहिणींसाठी प्रार्थना करतो. मालतीबाई, रयताबाई आणि हैदेबाई, या सर्वांसाठी त्यांना तू आरोग्य दे. तू त्यांना प्रभू स्पर्श कर आणि या सर्वांच्या बऱ्या होण्याने तुला गौरव आणि महिमा मिळू दे. या पावसाळी वातावरणामध्ये जे लहानसहान आजार, साथींचे विकार, यापासून तो आम्हा सर्वांचा बचाव कर आणि खास करून आम्हाला पावसाची गरज आहे, तो भरपूर प्रमाणात दे. आणि शेतकरी असो किंवा आमच्या पाण्याच्या गरजा असो, त्या सर्व तू पुरव. आमची दृष्टी तुझ्याकडे लागलेली आहे. तो आकाश कपाटे उघडून आम्हाला भरपूर या वर्षामध्ये पर्जन्य दे अशी आम्ही तुला आग्रहाची विनंती करतो. आमच्या या डेली म्हणण्यामध्ये आम्ही एकत्र येत असताना आमचं बोलणं एकमेकाला उत्तेजन देणारं होऊ दे प्रभू, आणि तू आशीर्वाद देणार असं ठरवू दे. माझ्या मंदिरामध्ये आणि जे ऑनलाईन जोडले गेले आहेत त्या सर्वांना आशीर्वाद दिलास, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो आई. आमेन. तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणा सुरून सोडतो तसेच तू आमच्या ऋणापासून सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंदिरामध्ये जमलेल्या तुझ्या दासांबरोबर, जो ऑनलाईन जोडले गेलेल्या त्या सर्वांबरोबर, आमच्या SM ट्रस्ट आणि SA चर्चेच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. रात्रीश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखी तू कराव प्रतिपा. थँक्यू. आज नॅशनल डॉक्टर्स डे आहे आणि म्हणून सर्व डॉक्टरांना आम्ही SA चर्चच्या वतीने विशेष शुभेच्छा देत आहोत. देव तुमची सेवा आशीर्वादित करो.